धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आणि या विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहतो एक प्रकारचं आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला अशी बातमी आता जंतर मंतरवर आलेली आहे आणि इकडचा जल्लोष बघा, हा जल्लोष आहे की राजीनामा दिलाय अशी बातमी आता इथे आलेली आहे आणि हो गया, इस्तीफा हो गया ऐसी खबर पहुंची आपको? Yes, we got it. We are very happy. तो आप अभी हैप्पी हैं? हाँ, अभी तो है। तो क्या मतलब आंदोलन करते थे इतने दिन से, तो क्या आज जल्लोष करेंगे? देखते हैं अभी, क्योंकि अब कंफर्म करना है कि सच भी है या नहीं। हा बघा, हा जल्लोष आहे जंतर मंतरवरचा आणि अक्षरशः या मुली बघा की कशा पद्धतीने इथे जल्लोष करतात। आप खुश हो गए? खुश हो गए आप? हाँ, बहुत ज्यादा खुश हो गए। तर राजीनामा झालेला आहे आणि जेन झीच्या आंदोलनाचं हे सगळ्यात मोठं यश समजलं जातंय। देश कुठल्या स्थित्यंतरातून जातोय ती ही दृश्य आपल्याला दाखवू शकतात की हा राजीनामा झाल्यानंतर अक्षरशः या ठिकाणी उत्साहाचं उदाहरणाचं वातावरण आलेलं आहे आणि आपने सुना है, आपने कंफर्म किया है, इस्तीफा हो गया है? सुनने में यही आ रहा है, पर अभी नेट नहीं चल रहा है तो कंफर्मेशन नहीं आ रही है, पर कहा यही जा रहा है कि रिजाइन हो चुका है। अच्छा, तो खुश है बिल्कुल? क्या बहुत सभी खुश हैं। तर राजीनामा झाला आहे आणि आपण बघतोय की 3 cheers for Gen Z असे नारे लावले जात आहेत। कशा पद्धतीने बघतोय आपण की अक्षरशः ही सब लोग खुश हैं। ये Gen Z का ये सक्सेस है। Yes, a very big success. Gen Zचा हे सगळ्यात मोठं यश सांगितलं जात आहे आणि अगदी सगळ्या जाती असतील, धर्म असतील, सगळे जे तरुण आहेत ते एकत्र या ठिकाणी आलेले आहेत। करून दाखवलं मुलांनी, करून दाखवलं। तुम्ही Gen Zचे नाही आहात, पण या Gen Zचं हे यश आहे। हे खरं यश आहे आणि हे जेनझीचं यश आहे। आम्ही सगळे मुंबई महाराष्ट्रातून या ठिकाणी हा जल्लोष दिल्लीमध्ये करणार आहोत। हा शेवटपर्यंत जल्लोष चालू राहणार आहे। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब